डोक्यातून डायरेक्टली डिलीट मारून टाकायच्यात। नंबर 3, माझ्यावर विश्वास आहे। जर तुम्हाला एखादं नवीन काम करायचं असेल ना, तर मला हे जमेल का नाही असे विचार मनात येतात, तेव्हा आरशासमोर ना उभं राहायचं आणि हे वाक्य म्हणायचे, मी प्रचंड शक्तिशाली आहे, मी हे काम सहजच करू शकतो, मी खूप ताकदवान आहे, माझ्या बुद्धीवर आणि शक्तीवर परिपूर्ण विश्वास आहे, मी असामान्य आहे। आणि अशीच जी वाक्य तुम्हाला सुचतील ना, ती सारी वाक्य तुम्ही म्हणू शकतात। काम करायला ना वेगळीच ताकद येते, एक उर्मी येते तुमच्यात। नंबर 4, माझ्या कृती करण्यावर विश्वास आहे। नुसतं बोलण्याने ना काम नाहीच होत, ती फक्त सुरुवात असते। पण तरीही तुम्ही बोललेत ना म्हणजे सुरुवात झालीये कामाची। म्हणून सांगतो मित्रांनो, सळसळत्या उत्साहाने आणि निधड्या छातीने प्रत्यक्ष कामाला ना हातात घ्या। यश मिळेपर्यंत चिकाटीने काम करत राहायचं, लवकरच काम संपतं आणि त्या कामातून मिळालेला आत्मविश्वास पुढच्या कामात वापरायचा असतो आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला खूप पुढे घेऊन जात असतो। नंबर 5, मी धैर्याने आणि नियोजनपूर्वक भीतीचा सामना करतो। एखादं अवघड काम करताना ना भीती वाटतेच, पण त्या भीतीला ना थारा द्यायचं नाही, तिला घाबरायचं नाही, तिला जवळ सुद्धा येऊ द्यायचं नाही, तिला ना मनात रेंगाळूच द्यायचं नाही। या भीतीला ना हसत हसत सामना करायचा। आपण आनंदाने काम करत राहिलो आणि तिला भाव नाही दिला ना की ती आपोआपच दूर पळून जाते। म्हणून कुठल्याच भीतीला घाबरायचं नाही। नंबर 6, मी माझ्या उणिवा शोधतो आणि त्या दूर करतो। कालच्या पेक्षा आज स्वतःमध्ये मी काय सुधारणा केली असा प्रश्न तुम्ही स्वतःला रोज विचारायचा। तुम्ही विचारता का? नाही ना, मग आजपासून रोज विचारायचा। तुमची स्पर्धा इतरांशी नाहीये, तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशी आहे। म्हणजे आपण कालपेक्षा आज आणि आजपेक्षा जास्त यशस्वी होत राहू आणि या गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत। नंबर 7 आणि सगळ्यात महत्वाची टिप मित्रांनो, ही लक्षात ठेवा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करा। मी यशस्वी लोकांसारखी बॉडी लँग्वेज वापरण्याचा सराव करतो। मित्रांनो, प्रत्येक यशस्वी माणसामध्ये ना हसरा चेहरा असतो, प्रसन्न